आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। काय पुरावा आहे तुमच्याकडे? कशावरून विश्वास ठेवायचा आपण तुमच्यावर? नाही, काय असतं ना मॅडम, लोक जेव्हा मोठे होत असतात ना तेव्हा त्यांचे पाय खेचायला चार लोक येतच असतात। पण कशावरून तुमच्यावर विश्वास ठेवायचा? इथं तुम्ही पोटच्याच पोरीचं लग्न मोडायला निघाला, तिच्याच लग्नात कथा कारस्थानं करत होत्यात। कशावरून विश्वास ठेवायचा सांगा? वाटलंच मला तू अगदी सहजासहजी माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, आणि मी तर म्हणते ठेवू पण नकोस। माझ्याकडे असा ठोस पुरावा आहे, तो मी जर तुला दाखवला तर आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐक। उद्या आराध्या कुठेतरी पुरावे शोधायला जाणार आहे असं आम्हाला कळलंय। हा ताई, काहीही कर संजय, पण आराध्या या घरातून बाहेर जाण्याआधी तिच्या गाडीचे ब्रेक फेल करायचे। बरं, ओके। तसं केलंस तर एखाद्या निर्जन रस्त्यावरती मरेल ती। हा ताई, जर तसं झालं ना तर आपल्यावर कुठलाही आरोप येणार नाही। हा ताई, पण काहीही झालं तरी आम्हाला आमच्या डोळ्यांनी आराध्याची डेड बॉडी बघायची आहे। डू यू अंडरस्टँड? कळलं? आता तरी विश्वास बसला? ती यशोधरा सारखी बाई लॉकअप मध्ये असायला हवी। अतिशय थंड डोक्याने स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या सुनेचा खून करू शकते ती बाई। छोट्याशा कारणासाठी कोणाचाही खून करू शकते अशी बाई समाजासाठी घातकी आहे। तिला माणसांची अजिबात व्हॅल्यू नाहीये। हा, खरं तर मला प्रॉपर्टीचा मोह झाला होता म्हणून मी माझ्या मुलीला तिच्या घरी सून म्हणून पाठवत होते, पण आता मला चांगलंच समजलंय, मला माझी चूक लक्षात आली की जी बाई स्वतःच्या सुनेचा खून करतेय, स्वतःच्या जीवाभावाच्या मैत्रिणीला फसवतेय, तिच्या घरी माझी मुलगी सुखी राहिलीच नसती। पण खरं सांगू का, मला मनापासून तुला थँक्स म्हणायचंय, पण त्या यशला तिच्या पापांची शिक्षा दिलीच पाहिजे। आणि तुला खरं सांगू, श्रेयसची जी अवस्था झाली ना ती त्याच्या आईमुळेच झालेली आहे। आता ती वरवर दाखवतीये की मला खूप काळजी वाटतेय, पण असं नाहीये। तिला तिचं मन आतून खातंय, आणि तिलाही हे चांगलं माहितीये की तिच्या या कट कारस्थानामुळेच तिच्या मुलाची ही अवस्था झालेली आहे। म्हणून तर ती धडपडते त्याला बरं करण्यासाठी, आणि म्हणून तर तुला इथे बोलावलंय तिने। बापरे, ती बाई अतिशय धूर्त आणि ढोंगी आहे। तुला जर तिच्याविषयी जरा सुद्धा माया वाटत असेल ना तर त्यामध्ये अजिबात अडकू नकोस। ती एक दिवस तुलाही संपवायला मागे पुढे बघणार नाही। खरं तर श्रावणी सुद्धा तिला नको